नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक याचा पुढील भाग अभ्यासतोय. मित्रहो, आजच्या भागामध्ये आपण एक्सरसाइज 1.2 मधील क्वेश्चन 3 चा स्टडी करणार आहोत. मित्रहो, क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न जो आहे, हा स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन की कंटिंजन्सी आहे हे ठरवायचं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, जर एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मधील एंट्रीज ह्या जर ट्रू असतील तर आपण त्याला टॉटोलॉजी असं म्हणत असतो, किंवा जर एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मधील एंट्रीज जर फॉल्स असतील तर त्याला आपण फॉलसी किंवा कॉन्ट्राडिक्शन असं म्हणतो. तर मित्र हो, जसं की तुम्हाला माहिती आहे, जर लास्ट कॉलम मधील एंट्रीज ह्या मिक्स्ड टाइपच्या म्हणजेच ट्रू आणि फॉल्स या दोन्ही टाइपच्या असतील तर आपण त्याला कंटिंजन्सी असं म्हणत असतो. तर मित्र हो, क्वेश्चन नंबर 3 मधील जे गिवन एक्झाम्पल जे आहेत हे टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन की कंटिंजन्सी आहेत ते आता आपण पाहूयात. तर मित्र हो, क्वेश्चन आहे एक्झामाइन वेदर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटोलॉजी और अ कॉन्ट्राडिक्शन और अ कंटिंजन्सी. ओके, तर पहिला जो क्वेश्चन आहे त्याला आपण सुरुवातीला सोडवतोय. P कंजंक्शन Q इम्प्लिकेशन Q डिजंक्शन P अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. जसं की आपल्याला दिसतंय इथे किती स्टेटमेंट लेटर्स आहेत? दोन स्टेटमेंट लेटर्स म्हटले की आपलं ठरलंय 4 कॉलम आणि 5वा जो कॉलम आहे, सॉरी मित्र हो, जसं की तुम्हाला इथं दिसतंय इथे किती स्टेटमेंट लेटर्स आहेत? तर 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत. आणि जसं की आपलं ठरलंय गिवन एक्झाम्पल मध्ये जर 2 स्टेटमेंट लेटर्स असतील तर आपण तिथं 4 रोज बनवतो आणि 5वा जो रो आहे तो आपण स्टेटमेंट पॅटर्न रिप्रेझेंट करण्यासाठी बनवतो. ओके, कॉलम किती? तर 2 स्टेटमेंट लेटर अधिक 1 2 3 कनेक्टिव्ह म्हणजे 5 कॉलम, म्हणून आपण 5 बाय 5 म्हणजे 5 रो आणि 5 कॉलम असणारा टेबल इथं तयार केलेला आहे. आता आपण त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज भरूया. मित्र हो, आपल्याला माहिती आहे पहिला कॉलम असेल P चा, दुसरा असेल Q चा, तिसरा असेल P कंजंक्शन Q चा, चौथा कॉलम असेल Q डिजंक्शन P चा आणि 5वा जो कॉलम असेल लास्टचा तो असेल आपला स्टेटमेंट पॅटर्न साठीचा, म्हणजे P कंजंक्शन Q इम्प्लिकेशन Q डिजंक्शन P साठीचा. ठीक आहे, तर सुरुवातीला P आपल्याला माहिती आहे P साठी 2 ट्रू 2 फॉल्स. ठीक आहे, Q साठी अल्टरनेट ट्रू फॉल्स. ठीक आहे, मग मला सांगा P कंजंक्शन Q साठी काय येईल रे? दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. ठीक आहे, Q डिजंक्शन P साठी दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. ठीक आहे, आता आपल्याला कॉलम 3 आणि कॉलम 4 यांच्यासाठी इम्प्लिकेशन पाहिजे. इम्प्लिकेशनचा रूल काय बोलतो? पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. मग पहिला ट्रू दुसरा फॉल्स कुठे दिसतोय का? पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, एकाही ठिकाणी नाहीये, म्हणजे सर्व कसे होतील? ट्रू. मला सांगा मित्रांनो, इथं लास्ट कॉलम मधल्या ज्या एंट्रीज आहेत ह्या कशा दिसत आहेत? सिन्स ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ट्रू, सो गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटोलॉजी. आपण याच्या खाली लिहिणं गरजेचं असतं की ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर टी, सो द गिवन स्टेटमेंट पॅटर्न, आणि स्टेटमेंट पॅटर्न लिहून इज अ टॉटोलॉजी असं लिहावं लागतं. परंतु आपल्याकडे जागा कमी आहे आणि कमी वेळात जास्तीत जास्त एक्झाम्पल व्हावेत याकरता मी काय करतोय, इथं हा जो पार्ट जो आहे हा तुम्ही लिहायचा आहे. मी 2 एक्झाम्पलला लिहून दाखवतोय, पुढच्या एक्झाम्पल साठी तो तुम्ही कन्सिडर करायचा आहे. सिन्स ऑल द एंट्रीज in the last column are true. Okay, therefore given statement pattern is a tautology. हा काय आहे मित्र हो? टॉटोलॉजी आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही नेहमी टेबलच्या खाली व्यवस्थित पद्धतीनं लिहिणं गरजेचं असतं. ओके मित्र हो, दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आहे P इम्प्लाइज Q डबल इम्प्लाइज निगेशन P डिजंक्शन Q. आपल्याला कळतंय की इथं 2 स्टेटमेंट लेटर्स आलेले आहेत, म्हणजे आपण 5 रोज तयार करणार आहोत. 4 रोज हे
आपले ट्रूथ व्हॅल्यूज साठी, तर एक रो हा स्टेटमेंट पॅटर्न रिप्रेझेंट करण्यासाठी, आणि कॉलम किती 1 2 3 4 4 इथे काय आहेत कनेक्टिव्ह, आणि 2 स्टेटमेंट लेटर म्हणजे 6 कॉलम पाहिजेत, 1 2 3 4 5 6 कॉलम असणार आपण टेबल तयार केलाय. पहिली एंट्री पी क्यू, पी इम्प्लाइज क्यू, त्यानंतर निगेशन पी डिजंक्शन क्यू, आणि सर्वात शेवटी पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज निगेशन पी डिजंक्शन क्यू. ओके, तर पहिला असेल पी जो 2 ट्रू 2 फॉल्स असणार आहे, क्यू अल्टरनेट ट्रू फॉल्स असणार आहे. ठीक आहे, पी इम्प्लाइज क्यू पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, बाकीच्या सर्व एंट्रीज ट्रू. निगेशन पी पहिले 2 फॉल्स होतील तर लास्टचे 2 ट्रू होतील. निगेशन पी आणि क्यू म्हणजे सेकंड आणि फोर्थ कॉलम यांच्यामध्ये आपल्याला डिजंक्शन हवंय. डिजंक्शनचा नियम दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. ठीक आहे मित्र हो, आता आपल्याला थर्ड आणि हा जो फिफ्थ जो कॉलम आहे या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन हवंय. डबल इम्प्लिकेशनचा नियम काय बोलतो, दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही फॉल्स तरीही ट्रू. मग सर्व एंट्रीज कशा होतील मित्र हो, इथं ट्रू होतील. लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज काय आहेत मित्रांनो, ट्रू आहेत. म्हणजे गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न काय असला पाहिजे, टॉटोलॉजी. सिन्स all the entries in the last column are true. Okay, therefore P implies Q double implication negation P disjunction Q is a टॉटोलॉजी. हा सुद्धा काय आहे मित्रांनो, टॉटोलॉजी आहे. मित्र हो, तिसरं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट डिजंक्शन क्यू आहे. इथे आपल्याला 2 स्टेटमेंट लेटर दिसत आहेत, आणि जे इथं कनेक्टिव्ह आहेत ते किती आहेत, 1 2 3 4 5 5 कनेक्टिव्ह, 5 आणि 2 7 होतील. 1 2 3 4 5 6 7 कॉलम आपण तयार केले आहेत. तर पहिला असेल पी, दुसरा क्यू, त्यानंतर निगेशन पी, नंतर निगेशन क्यू, नंतर निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. ठीक आहे, मग निगेशन ऑफ निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू, आणि सर्वात शेवटी जो गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आहे तो म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट डिजंक्शन क्यू, अशा पद्धतीचा. ठीक आहे, तर पहिला ट्रू दुसरा ट्रू नंतरचे 2 फॉल्स, अल्टरनेट ट्रू फॉल्स. ठीक आहे, निगेशन क्यू म्हटलं की फॉल्स ट्रू ट्रू, निगेशन क्यू म्हटलं की निगेशन पी हा फॉल्स ट्रू, निगेशन क्यू काय आला, फॉल्स ट्रू. ठीक आहे, आता थर्ड आणि फोर्थ कॉलम जो आहे यांच्यामध्ये आपल्याला कंजंक्शन हवंय. कंजंक्शनचा नियम दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. बर, आता याचं निगेशन जर केलं तर काय होईल, ट्रू आणि शेवटी फॉल्स होईल. मित्र हो, आता हा जो आपला 6th कॉलम आहे, 6th कॉलम आणि सेकंड कॉलम या दोघांमध्ये आपल्याला डिजंक्शन हवंय. डिजंक्शनचा नियम काय बोलतो, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. डिजंक्शन आहे ना, डिजंक्शनचा नियमच आहे दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. पाहूया दोन्ही फॉल्स कुठे आहेत. इथे लास्ट जो एंट्री आहे तिथं दोन्ही फॉल्स दिसत आहेत, म्हणजे हा काय होईल, फॉल्स. बाकी सगळे काय होतील मित्रांनो, ट्रू होतील. इथं ज्या एंट्रीज ज्या आहेत ह्या कशा आहेत मित्र हो, मिक्स्ड टाईपच्या आहेत. म्हणजे गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न हा काय असला पाहिजे, इथं हा मिक्स टाईप म्हटलं की कंटिंजन्सी. सो गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आपण असं म्हणणार आहोत इथं, since entries in the last column. मित्र हो, इथं आपण असं म्हणणार आहोत, since entries in the last column are true, both true and false, thus given statement pattern is a contingency. Okay,
मित्र जे चौथं एक्झाम्पल आहे, या चौथ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसतंय पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट लेटर्स आहेत. तर एकूण किती कनेक्टिव्ह आहेत? 1 2 3, 3 आणि 3, 3 आणि 2 5. त्यामुळे आपण 5 कॉलम असणारा आणि 5 रोज असणारा टेबल तयार केलेला आहे. तर पी क्यू, पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू, कंजंक्शन क्यू आणि लास्टची जी एंट्री असेल ते असेल आपला स्टेटमेंट पॅटर्न. P implies Q, conjunction Q, bracket complete, implication P. ठीक आहे. तर मग काय होईल? P हा 2 ट्रू 2 फॉल्स, Q अल्टरनेट ट्रू फॉल्स. ठीक आहे. P implies Q पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. ठीक आहे. मग मित्रांनो आता मला सांगा, आपल्याला हा जो थर्ड कॉलम आहे आणि सेकंड कॉलम यांच्यामध्ये डिजंक्शन हवंय, सॉरी कंजंक्शन हवंय. कंजंक्शनचा नियम काय? दोन्ही ट्रू तरच ट्रू. हे फर्स्ट आणि थर्ड जो आहे हा काय होईल? ट्रू होतील. मिडल आणि लास्ट जो आहे हा काय होईल? फॉल्स होईल. ठीक आहे मित्र आता आपल्याला जो फिफ्थ कॉलम जो तयार करायचा आहे त्याच्यामध्ये फोर्थ कॉलम आणि फर्स्ट कॉलम या दोघांमध्ये इम्प्लिकेशन हवंय. इम्प्लिकेशनचा नियम काय बोलतो? इम्प्लिकेशन बोलतो पहिला ट्रू दुसरा फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? नाही. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, म्हणजे हा काय झाला? फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही म्हणजे हे सर्व काय होतील? ट्रू. मित्र इथे सुद्धा आपल्याला एंट्रीज ज्या आहेत ह्या मिक्स टाईपच्या दिसत आहेत, म्हणजे हा सुद्धा स्टेटमेंट पॅटर्न कसा असला पाहिजे? कंटिंजन्सी असला पाहिजे. खाली काय म्हणणार तुम्ही? सिन्स एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर both true and false, therefore given statement pattern is a contingency. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे पाचवे एक्झाम्पल आहे या पाचव्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट लेटर्स दिसत आहेत. ओके. आणि 1 2 3 4 5 काय दिसतात? कनेक्टिव्ह, म्हणजे 7 कॉलम पाहिजेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 कॉलम इथं आपण तयार केलेले आहेत. ओके. तर सुरुवातीला पहिली जी एंट्री असेल ती कुठली असणार आहे? आपली पी, मग क्यू, पी इम्प्लाइज क्यू, त्यानंतर निगेशन क्यू, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये पी इम्प्लाइज क्यू, कंजंक्शन निगेशन क्यू असेल. त्यानंतर निगेशन पी हवा आहे आपल्याला आणि लास्टची जी एंट्री असेल ते म्हणजे टोटल स्टेटमेंट पॅटर्न, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू, ठीक आहे, कंजंक्शन निगेशन क्यू, ब्रॅकेट कंप्लीट, इम्प्लिकेशन निगेशन पी, अशा पद्धतीचं. तर मग पहिला काय होईल? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी इम्प्लाइज क्यू पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. ठीक आहे. निगेशन क्यू काय असतो आपला? फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ठीक आहे. आता आपल्याला थर्ड आणि फोर्थ यांच्यामध्ये कंजंक्शन हवंय. कंजंक्शनचा नियम दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही ट्रू तरच ट्रू, दोन्ही ट्रू तर ट्रू. लास्ट जो रो आहे तो दोन्ही ट्रू दिसतोय, बाकी सगळे काय होतील? फॉल्स. ठीक आहे मित्रांनो आता निगेशन पी म्हणजे काय होईल? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. ठीक आहे. आता आपल्याला जो फिफ्थ कॉलम जो आहे, फिफ्थ कॉलम आणि सिक्स्थ कॉलम यांच्यामध्ये इम्प्लिकेशन हवंय. इम्प्लिकेशनचा नियम काय? पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स कुठे दिसतोय का? नाही. म्हणजे सर्व एंट्रीज कशा होतील मित्रांनो? ट्रू होतील. म्हणजे लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज पाहून आपण काय म्हणू शकतो? गिवन स्टेटमेंट पॅटर्न जो आहे हा काय असला पाहिजे? टॉटोलॉजी. सिन्स ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ट्रू, गिवन स्टेटमेंट पॅटर्न जो आहे तो काय असेल? आपला टॉटोलॉजी असेल. विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला पी डबल इम्प्लाइज क्यू, कंजंक्शन पी, इम्प्लिकेशन निगेशन क्यू असं दिसतंय. स्पष्ट दिसतंय दोन स्टेटमेंट लेटर्स आहेत आणि 1 2 3 आणि 4 जे आहेत ते कनेक्टिव्ह आहेत. म्हणजे 6/5 चा आपल्याला काय करावं लागेल? टेबल तयार करावं लागेल. टेबल तयार करून घेतलेला आहे ऑलरेडी. व्हॅल्यूज पुट करूया. पी क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, त्यानंतर निगेशन क्यू, पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू आणि सर्वात शेवटी कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न पी डबल इम्प्लाइज क्यू, ओके, कंजंक्शन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र हो पहिला पी जो आहे तो 2 ट्रू
दोन फॉल्स. क्यू काय होईल अल्टरनेट ट्रू फॉल्स. पी डबल इम्प्लाइज क्यू दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स तर ट्रू. ओके मिडलचे दोन काय होतील फॉल्स होतील. ओके निगेशन क्यू काय होईल फॉल्स ट्रू कारण ट्रूच्या ऐवजी फॉल्स फॉल्सच्या ऐवजी ट्रू निगेशनचा रूल. नंतर पहिला आणि हा जो चौथा कॉलम जो आहे यांच्यामध्ये इम्प्लिकेशनचा नेम काय बोलतो पहिला ट्रू दुसरा फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स सुरुवातीलाच दिसतोय तो म्हणजे फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही म्हणजे हे तिन्ही काय होतील रोज ट्रू होतील. ठीक आहे. आता मित्र हो हा आपला तिसरा आणि हा जो पाचवा जो कॉलम आहे यांच्यामध्ये कंजंक्शन हवंय. कंजंक्शनचा नेम काय बोलतो दोन्ही ट्रू तर ट्रू. दोन्ही ट्रू आहेत का नाही इथे आहे त्यामुळे हा काय होईल ट्रू. हे जे आहेत हे काय होतील फॉल्स. ओके म्हणजे इथं सुद्धा आपल्याला मिक्स टाईपच्या एंट्रीज दिसत आहेत. मग हा कंटिंजेन्सी प्रकारातला टेबल असेल. ओके तर आपण काय म्हणणार आहोत द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर both true and false therefore given statement pattern is contingency. मित्र हो सातवा एक्झाम्पल पाहूया. स्पष्ट दिसतंय दोनच स्टेटमेंट लेटर्स आहेत पी आणि क्यू. तर किती कनेक्टिव्ह आहेत 1 2 3 4 4 आणि 2 6 कॉलम 1 2 3 4 5 6. ओके व्हॅल्यूज हे करूया फिलअप करूया. पी क्यू निगेशन क्यू कंजंक्शन पी त्यानंतर निगेशन ऑफ निगेशन क्यू कंजंक्शन पी. लास्ट एंट्री निगेशन ऑफ निगेशन क्यू कंजंक्शन पी कंजंक्शन क्यू. ओके तर ट्रू फॉल्स ठीक आहे. ट्रू फॉल्स मग निगेशन क्यू फॉल्स ट्रू ठीक आहे. आता फर्स्ट आणि थर्ड जो कॉलम आहे यांच्यामध्ये कंजंक्शनचा नेम दोन्ही ट्रू तर ट्रू. सेकंड रो आहे बाकीचे सगळे काय होतील फॉल्स होतील. ठीक आहे मित्र हो आता याचं निगेशन हवंय म्हणजे काय होईल ट्रू फॉल्स ट्रू. ठीक आहे. आता मित्र हो हा जो पाचवा कॉलम आणि सेकंड कॉलम यांच्यामध्ये कंजंक्शन हवंय. कंजंक्शनचा नेम काय दोन्ही ट्रू तर ट्रू म्हणजे ट्रू फॉल्स अशा पद्धतीचं आपल्याला काय मिळेल इथे लास्ट कॉलम मिळेल. तर मित्र हो लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज पुन्हा एकदा कशा दिसत आहेत मिक्स टाईपच्या. सिन्स एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ऑफ बोथ ट्रू अँड फॉल्स टाइप सो गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिंजेन्सी. विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया आठवा एक्झाम्पल. आठव्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसतंय पी कंजंक्शन निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लिकेशन क्यू. तर इथं दोन स्टेटमेंट लेटर्स दिसत आहेत आणि सिम्बॉल किती दिसत आहेत 1 2 3 4 4 आणि 2 6 कॉलम म्हणजे 6x5 चा टेबल तयार करावा लागेल. टेबल तयार केलेला आहे. आता आपण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करूया. ओके पी क्यू निगेशन क्यू त्यानंतर पी कंजंक्शन निगेशन क्यू त्यानंतर आपण पी इम्प्लाइज क्यू आणि लास्ट जो आहे तो स्टेटमेंट पॅटर्न तयार करावा लागेल. तो म्हणजे पी कंजंक्शन निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र हो आता आपण व्हॅल्यूज भरतोय. पी साठी 2 ट्रू 2 फॉल्स क्यू साठी अल्टरनेट ट्रू फॉल्स. ओके निगेशन क्यू काय होईल फॉल्स ट्रू. ठीक आहे. पी कंजंक्शन निगेशन क्यू जो आहे म्हणजे पहिला आणि तिसरा जो कॉलम आहे याच्यामध्ये कंजंक्शन दोन्ही ट्रू तरच ट्रू बाकी फॉल्स होतील. ठीक आहे मित्र हो आता पहिला आणि दुसरा जो कॉलम आहे यांच्यामध्ये इम्प्लिकेशन पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स अदरवाइज ट्रू. ठीक आहे. आता दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशनचा नेम काय बोलतो म्हणजे चौथा आणि पाचवा कॉलम यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन हवंय. रूल काय सांगतो दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर ट्रू. दोन्ही ट्रू नाही दोन्ही फॉल्स नाही दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स काहीच नाही. याचा अर्थ ऑल एंट्रीज ह्या कशा होतील फॉल्स. मग लास्ट कॉलम मधील एंट्रीज ह्या फॉल्स असल्यामुळं आपण काय म्हणणार आहोत गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज फॉलसी ऑर कॉन्ट्रडिक्शन. मित्र हो आता आपण पाहतोय 9वं एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला पी क्यू आणि आर असे 3 स्टेटमेंट लेटर्स दिसत आहेत. याचा अर्थ आपल्याला 9 रोज असणारा कॉलम तयार करावा लागेल टेबल तयार करावं लागेल.
तर 9 रोज आणि 1 2 3 4 4 आणि 3 7 म्हणजे 7/9 चा आपल्याला काय करावं लागेल, टेबल तयार करावं लागेल. तर टेबल तयार करून घेतलेला आहे. P Q R नंतर निगेशन P निगेशन P इम्प्लिकेशन Q त्यानंतर P कंजंक्शन R आणि लास्टचा आहे स्टेटमेंट पॅटर्न निगेशन P इम्प्लिकेशन Q कंजंक्शन P कंजंक्शन R. ओके, तर एंट्रीज कशा असतील, P साठी पहिल्या 4 ट्रू, नंतरच्या 4 फॉल्स, Q साठी 2 ट्रू 2 फॉल्स, पुन्हा 2 ट्रू 2 फॉल्स, R साठी अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, निगेशन P काय होईल, 4 फॉल्स 4 ट्रू. ठीक आहे, निगेशन P इम्प्लिकेशन R म्हणजे हा पहिला आणि हा Q, निगेशन P इम्प्लिकेशन Q म्हणजे हा पहिला आणि हा दुसरा कॉलम, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, लास्टच्या 2 एंट्रीज फक्त काय होतील मित्रांनो, फॉल्स येतील, इतर सर्व एंट्रीज ह्या कशा होतील, ट्रू होतील. ठीक आहे, आता P इम्प्लिकेशन P कंजंक्शन R म्हणजे पहिला आणि तिसऱ्यामध्ये कंजंक्शनचा नियम, दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही ट्रू तर ट्रू, पुढे दोन्ही ट्रू तर ट्रू. ठीक आहे, बाकी सगळ्या एंट्रीज या फॉल्स असतील. ओके, आता आपल्याला जो 5वा आणि 6वा कॉलम जो आहे यांच्यामध्ये कंजंक्शन घ्यायचंय. कंजंक्शनचा नियम काय, दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही ट्रू तर ट्रू, पहिला आणि तिसरा ट्रू, बाकी काय येतील फॉल्स येतील. मित्र हो, याचा अर्थ असा की इथं मिक्स्ड टाईपच्या एंट्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचा अर्थ बोथ ट्रू अँड फॉल्स आर अवेलेबल. सो वी कॅन से इट इज द contingency since entries in the last column are both true and false, thus given statement pattern is contingency. आता आपण पाहूया 10वं एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहतोय सर्वात शेवटचा क्वेश्चन म्हणजे आपले एक्सरसाइज 1.2 आता काय होईल, कंप्लीट होईल. तर मित्र हो, क्वेश्चन आहे P इम्प्लिकेशन ब्रॅकेटमध्ये निगेशन Q डिजंक्शन R ब्रॅकेट कंप्लीट डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ P इम्प्लिकेशन Q इम्प्लिकेशन R. तर मित्र हो, स्पष्ट दिसतंय, 3 स्टेटमेंट लेटर्स दिसतात P Q R आणि कनेक्टिव्ह जे आहे ते किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 7 आणि 3 म्हणजे 10, म्हणजे आपल्याला 7/10 चा इथं काय करावं लागेल, टेबल तयार करावं लागेल. तर मित्र हो, आपण सुरुवातीला आता ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. P Q R निगेशन Q डिजंक्शन R, त्यानंतर P इम्प्लिकेशन निगेशन Q डिजंक्शन R म्हणजे पहिला जो ब्रॅकेट आहे तो तयार झाला. त्यानंतर आपल्याला तयार करावं लागेल Q इम्प्लाइज R, नंतर P इम्प्लिकेशन Q इम्प्लिकेशन R, त्यानंतर याचं निगेशन ऑफ P इम्प्लिकेशन Q इम्प्लिकेशन R आणि सर्वात शेवटी दोन्ही ब्रॅकेट P इम्प्लिकेशन निगेशन Q डिजंक्शन R. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ P इम्प्लिकेशन Q इम्प्लिकेशन R. तर मित्र हो, अशा प्रकारचा आपल्याला हा टेबल तयार करायचा आहे. ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेतोय. P साठी 4 ट्रू आणि 4 फॉल्स, Q साठी अल्टरनेट 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. ठीक आहे, तर मित्रांनो आता आपल्याला R साठी अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स. निगेशन Q कसा होईल, 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू. ओके मित्रांनो, आता आपल्याला हा जो चौथा आणि जो तिसरा कॉलम आहे यांच्यामध्ये डिजंक्शन हवंय.
डिसजंक्शनचा नियम दोन्ही फॉल्स तर फॉल्स, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, इतर सर्व काय होतील रे मित्रांनो? ट्रू होतील. ठीक आहे मित्र हो. आता पहिला आणि हा जो पाचवा जो कॉलम आहे या दोघांमध्ये इम्प्लिकेशन हवंय. इम्प्लिकेशनचा नियम पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. एकच आहे जो फॉल्स होईल, इतर सर्व कसे होतील? ट्रू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता क्यू इम्प्लिकेशन आर हवंय, म्हणजे सेकंड आणि थर्ड मध्ये इम्प्लिकेशन पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, त्यानंतर पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, इतर काय होतील मित्रांनो? ट्रू होतील. ठीक आहे. आता आपल्याला पहिला आणि हा जो 1 2 3 4 5 6 सातवा, पहिला आणि सातवा कॉलम यांच्यामध्ये इम्प्लिकेशन हवंय. इम्प्लिकेशनचा नेम काय सांगतो? पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, त्यानंतर पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? नाही, म्हणजे इतर सर्व काय होतील मित्रांनो? ट्रू होतील. ठीक आहे. आता याचा आपल्याला हवंय निगेशन, म्हणजे काय होईल? फॉल्स ट्रू इतर सर्व फॉल्स येतील. ठीक आहे. आता आपल्याला हा 1 2 3 4 5 6 सहावा कॉलम आणि 9वा कॉलम या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन हवंय. डबल इम्प्लिकेशनचा नियम काय? दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर ट्रू, दोन्ही ट्रू नाहीत, दोन्ही ट्रू नाहीत, दोन्ही फॉल्स किंवा दोन्ही ट्रू आहेत का? नाहीत. एकाही स्टेटमेंट पॅटर्न मध्ये दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स नाहीयेत, याचा अर्थ हे सगळे कसे असतील मित्रांनो? फॉल्स असतील. म्हणजे जो गिवन स्टेटमेंट पॅटर्न जो आहे हा काय आहे मित्रांनो? फॉलेसी म्हणजेच कॉन्ट्रडिक्शन आहे.